नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मग आज आपण एकादशी विशेष रेसिपीज बघणार आहोत किंवा मग उपवासाची संपूर्ण थाळी ही म्हटलं तरी चालेल। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्तपैकी उपवासाच्या थाळीला। सगळ्यात आधी आपल्याला इथे भगर आणि शाबू भिजू घालायचे। इथे मी 1.5 कप भगर आणि अर्धा कप शाबू घेतलेला आहे। तो रात्रभर पाण्यात भिजत घालायचे किंवा मग 5-6 तास कोमट पाण्यामध्येही भिजत घातला तरी चालेल। फक्त शाबू म्हणजे मऊसूत असा भिजला गेला पाहिजे। आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि चटणी करून घेऊया डोस्यासाठी। इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरला वाटून घ्यायच्यात। आणि नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे। जिरेही व्यवस्थित तडतडले की मग जे वाटून घेतलेली आपण हिरवी मिरची होती ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये चांगली परतून घ्यायचे। हिरवी मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतली गेली की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी ओतून घेते आणि हे विसळून यामध्ये टाकून घेणार आहे। आता याला आपल्याला मीठ टाकून उकळी येईपर्यंत ठेवायचे। तोपर्यंत इकडे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्यावरचं साल काढून घेते। तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने चटणी केलात तर नेहमीच करचाल, एवढी मस्त होते। आता इथे मी बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि हा टोमॅटो हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे। याची मी बटाट्याची भाजी बनवणार आहे। आता इथे चटणीला उकळी येत होती तोपर्यंत भगर आणि शाबू आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे। हे वाटत वाटत आपल्या इकडे चटणीच्या पाण्यालाही उकळी आलेली होती। त्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचे। आता इथे तुम्हाला जर ही चटणी जर तुम्हाला घट्टसर हवी असेल तर मग यामध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त टाकायचं किंवा मग तुम्ही वाटलेल्या डोस्याच्या पिठामधून 1 चमचा पीठही यामध्ये टाकलं तरी चालतं आणि ते 10 मिनिटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे। आता इथे मी भगर आणि शाबू ही चांगला बारीक मिक्सरला वाटून घेतलेला आहे। आता यामध्येच टाकण्यासाठी मी 3 चमचे किंवा मग मापाने म्हणलं तर पाव कप दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं फिरवून घ्यायचे आणि मग हे फिरवलेलं दही आपल्याला या डोस्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त बारीक असं वाटून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीचं बारीक आपल्याला पीठ वाटून घ्यायचे डोश्यासाठी। आता हे आपल्याला 15-20 मिनिटं झाकून भिजत ठेवायला द्यायचे। 5-6 मिनिटांनंतर ही चटणी आपली इकडे घट्ट झालेली होती। आता हे काढून घेऊया आणि गोडाचं म्हटलं तर मी ते गोड शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। त्यामुळे मी इथे पाव किलो शेंगदाणे घेतले, ते आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे। आता इकडे शेंगदाणे भाजत होते तोपर्यंत मी शाबू वड्यासाठी लागणारं साहित्य काढून घेते। इथे मी 1 वाटी शाबू भिजू घातलेला होता रात्रीच। शाबू वड्यासाठी शाबू भिजत घालताना जास्त पाणी घालायचं नाही, शाबू परफेक्ट भिजला पाहिजे आणि अशा पद्धतीचा मोकळाही झाला पाहिजे। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता हे बाजूला ठेवून देऊया आणि शेंगदाणे बघूत आपण शेंगदाणे हे अधूनमधून मिक्स करून घेत होते साबुदाणा वड्यासाठी साहित्य काढत असताना। आता इथे शेंगदाणे हे व्यवस्थित लालसर रंगावरती परतून झालेले आहेत। आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। शेंगदाणे इथे पटकन गार व्हावे यासाठी अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आणि खाली भांडं ठेवून चाळणी आद्दर ठेवायचे, जेणेकरून खालून आणि वरून शेंगदाण्यांना हवा लागून शेंगदाणे पटकन थंड होतात। आता याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचे। आता ते टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि ते मिक्स करून आपल्याला यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर टोमॅटो चांगला मऊसूत होतो। तुम्ही बघू शकता टोमॅटोला दाबलं की चांगला मऊसूत होत आहे। आता हा टोमॅटो आपल्याला सगळा मॅश करून घ्यायचे आणि इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा मग टोमॅटो टाकण्याच्या आधी हिरवी मिरचीही टाकली तरी चालते, परंतु लाल तिखटामध्येच बटाट्याची भाजी छान होते। आता इथे 1 मोठ्या आकाराचा बटाटा मी कट करून घेतलेला आहे मोठाड, तो इथे टाकून घ्यायचे आणि या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित हा परतून घ्यायचे। आता इथेच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि
मी चिली फ्लेक्स टाकून घेत आहे, तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल। अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची। इथे माझी साखर टाकलेली होती पण व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेली नाहीये। आता हे व्यवस्थित आपण हे परतून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 2-3 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचे। आता हे वाफून होत होतं तोपर्यंत इकडे शाबू वड्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। 1 वाटी शाबूसाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे, तो हाताने व्यवस्थित चुरून यामध्ये मिक्स करून घेतलाय। आता इथे तुम्ही जेवढं जास्त पीठ चुरचाल तेवढा साबुदाणा वडा मस्त होतो आणि फुगतो, सोबतच तेलामध्ये टाकल्यास तो फुटत नाही। आता इथे बटाट्याची भाजी ही आपली चांगली वाफवली गेलेली होती। आता हे आपण काढून घेऊया आणि गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचे वडे तळण्यासाठी। आता इथे तेल गरम होत होतं तोपर्यंत मी वडे बनवून घेते। वडे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये लहान मोठे बनवून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी वडे छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत। वडे बनवत असताना वड्यांना थोडाही क्रॅक पडू द्यायचा नाही। आता इथे तेलही व्यवस्थित गरम झालेलं होतं, यामध्ये मी सुरुवातीला उपवासाचं तळण काढून घेते, म्हणजेच चिप्स, नायलॉन पोहे आणि शेंगदाणे तळून घ्यायचे। शेंगदाणे चांगले लालसर तडकेपर्यंत तळायचे। आता यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि लाल तिखट। आता याच तेलामध्ये आपल्याला करून घेतलेले शाबू टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित तळून घ्यायचे लालसर रंगावरती। शाबू तळताना अगदी मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे, खालून वरून व्यवस्थित असे। वड्यांचा खालून वरून कलर थोडासा बदलला की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि 4-5 मिनिटं वडे चांगले लो फ्लेमवरती तळून घ्यायचे। आता इथे वडे तळत होते तोपर्यंत मी शेंगदाणे लाडूसाठी गूळ काढून घेते। पाव किलो शेंगदाण्यासाठी मी ते अर्धा पावाचा गूळ घेत आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला गोड किती प्रमाणात हवं आहे त्यानुसार। आता इथे वडेही पलटून झालेले आहेत। आता खालूनही आपण चांगले 2-3 मिनिटं तळून घेणार आहेत, तोपर्यंत आपण गूळ शेंगदाण्याचं वाटण वाटून घेऊया। इथे मी भाजलेले शेंगदाणे आणि कट केलेला गूळ टाकून घेते आणि मिक्सरला आपल्याला हे थांबवत थांबवत वाटायचे किंवा मग तुम्ही उलट्या साईडनेही फिरवून वाटून घेऊ शकता। आता इथे वडेही व्यवस्थित तळून झालेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता वडे दिसायला किती मस्त झालेले आहेत, चवीलाही तेवढेच भन्नाट झालेत। आता इथे वडे तळत होते तोपर्यंत मी गूळ शेंगदाण्याचं वाटणही वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं वाटण हे मी जास्त जाडसर आणि जास्त बारीकही नाही असं वाटलं, मध्यम असं वाटून घ्यायचंय। फिरवत फिरत वाटलं तर मग याला बाइंडिंग ही चांगली येते। त्यामुळे तुम्हाला जर शेंगदाण्याच्या लाडूमध्ये शेंगदाण्याचे थोडेफार कण आवडत असतील तर मग अशा पद्धतीने मिक्सरचं भांडं थोडं थोडं थांबत फिरवून घ्यायचे। आता हे सगळं लाडूचं वाटण आपल्याला हाताने एकत्र करून घ्यायचे आणि नंतर मग याचे लाडू बनवायचे। लाडू तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये लहान मोठे बनवून घेऊ शकता। तुम्हाला मी हा लाडू फोडून दाखवते। मध्ये शेंगदाण्याचे कण किती मस्त मोठे आहेत, तरी सुद्धा लाडूला बाइंडिंग चांगली आलेले आहेत। आता हे लाडू असेच मी सगळे बनवून घेतलेले आहेत आणि शाबू वडेही मस्त फुगलेले आहेत। तुम्हाला मी फोडून दाखवते। वरून आणि आतून किती मस्त असे झालेले आहेत, वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मौसूत असे फुगले गेलेले आहेत। डोश्याचं पीठही चांगलं मस्त अर्धा तास भिजलं गेलेलं आहे। यामध्येच आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि ते सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आणि याचे डोसे बनवायला घेऊया। इथे मी गॅसवरती डोस्याचा तवा गरम करायला ठेवलेला होता, त्यावरती तेल लावून घेऊया आणि थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचंय तेल गरम झालं की मग, आणि त्याला कपड्याने पुसून घ्यायचंय, जेणेकरून तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि डोसे व्यवस्थित उलटले जातात। आणि नंतर 1.5 ते 2 पळ्या आपल्याला बॅटर तव्यावरती टाकून घ्यायचे पळीने आणि नंतर पळी न उचलता क्लॉकवाईज आपल्याला हे डोस्याचं बॅटर पसरवून घ्यायचे तव्यावरती। इथे माझ्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं, म्हणजेच व्हिडिओ रेकॉर्ड करायचं राहिलं की मी पाव चमचा खाण्याचा सोडाही बॅटरमध्ये टाकलेला होता डोसे करण्या अगोदर। आता इथे डोसा आपला खालून व्यवस्थित परफेक्ट असा शेकला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता डोसा किती मस्त जाळीदार असा झालेला आहे। मग तयार आहे आजची आपली मस्त उपवासाची थाळी। तुम्हीही नक्की करून बघा आषाढी एकादशीला ह्या। तर मग कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।